तर नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये लाईफ ऑफ विद्या। तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळी बघा, आमच्याकडे पण आता घट बसतात 9 दिवस। तर आता मी देव पहिले मांडले, दाखवते मी तुम्हाला। देव मांडून झाले माझे। हे आम्ही विड्याच्या पानावर असे देव मांडतो। आता ही देवी आम्ही पुढे घटात मांडतो म्हणून मी ती मांडली नाही, वरती पण झाली पूजा। आता मी घटासाठी सगळी तयारी केली आहे। आता मी घट मांडते। तर मंडळी, हा नवरात्र उत्सव सुरू झाला आहे आणि दर नवरात्रामध्ये आम्ही 4 ते 5 देवींना ओटी भरायला जातो। तर दरवर्षी म्हणजे आमच्या आई आम्ही दरवर्षी जातो। तर आम्ही आता ही आमचे म्हणजे सासूबाई आमच्या आहे ना, आई HL मध्ये सर्व्हिसला होत्या, त्याच्यामुळे ओझर टाउनशिपमध्ये एक चिंदा देवी आहे आणि दुर्गा देवी आहे, त्या देवींना पण जातो। तर आता ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला ह्या देवींचं दर्शन करणार आहे। तर तसंच मंडळी, आम्ही एक साती आसरा परत ह्या वर्षी आमच्या इथे तुळजाभवानी देवीचं नवीन मंदिर झालं आहे, तिकडे पण गेलो होतो। पण ते दोन्ही आम्ही सेपरेट ब्लॉग केले आहे, साती आसरा देवीचं पण आणि तुळजाभवानी देवीचं पण। जर तुम्ही नसेल बघितलं तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते बघू शकतात। आणि ही जी देवी आहे, चिंदा देवी आणि दुर्गा देवी, ही ओझर टाउनशिपमध्ये आहे। आणि तर चला आता आपण बघू पुढे। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने मी घट मांडले। आता आम्ही देवी अशी घटात ठेवतो तांदळामध्ये। हार, आज विड्याच्या पानांचा आणि फुलांचा हार। हे देव विड्याच्या पानांवर, इकडे दिवा लावला मी, तेलाचा दिवा अखंड, हा 9 दिवस असतो। या आरतीसाठी आपला तुपाचा दिवा, प्रसाद आणि आमचे वरचे देवांचे फोटो सगळे। हे बघा मंडळी, आता आम्ही जायला निघालोय देवीला ओझरच्या पुढे टाउनशिपमध्ये। पण आज नेमका पाऊस सुरू झालाय, नाशिकला पाऊस सुरू झालाय आज। पहिले इकडे जाऊन येऊ। तर हे बघा मंडळी, आता आम्ही पहिले ना चिंदा देवी ना तिकडे जातोय, तिकडून नंतर बाहेर येऊन आम्ही दुर्गा देवीला जाणार आहे। आता हे बघा, आम्ही मध्ये चाललोय, हे पूर्ण एअरफोर्स एरिया आहे हा आतमध्ये। कॉलेज इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग। काय भारी वाटतंय, मस्त वाटतंय ना। इथं की असं इतक्या वरती फिरणं नाही का? कॅमेरा आहेत का? आतमध्ये जाळो कॅमेरा आहेत का? कुठल्या पण एअरपोर्ट एरियामध्ये तेच ते जायचं। चंद्रघंटेति पुष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई गहरुनी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार
जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे तर हे मंदिर आहे ना एअरफोर्स एरियामध्ये असल्यामुळे त्यांनी खूप छान डेव्हलप केले आणि मेंटेन पण खूप छान ठेवलंय. तर असं पण आपण एकदा तिकडे तुम्ही बघण्यासाठी पण जाऊ शकता. खूप छान मंदिर आहे. इथे पण आहे ना घट बसवतात. मंदिराच्या इथे पण घट बसवतात. तिथे येऊन लेडीज घट बसवतात. परत तिथे आता पाठ पण वाचायला बसतात सगळ्या लेडीज तिथे. HL मधले पण कोणाची इच्छा असेल ना ते पण तिथे येऊन पाठ वाचतात. परत HL मधून पण ते बसची सोय करतात तिथे दर्शनासाठी. आमच्या आई बसनीच जायच्या. सगळ्या लेडीज त्यांचा ग्रुप आहे ना बसनीच जायच्या तिथे दर्शनासाठी. हे बघा. आणि इथे अशी मानता आहे की आपली मनातली इच्छा असेल ना तर ती इथे चिंदी बांधून म्हणजे चिंदी बांधली जाते. जी इच्छा असेल ती तर ती पूर्णच होते. मी तर पहिल्यांदाच बांधते. आमच्या आईने नेहमी बांधलंय पण ह्या वर्षी मी बांधली. माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेल काय बांधली म्हणजे काय माझी इच्छा होती ती. तर हे आता आम्ही इकडे आलोय दुर्गा देवीला. हे हायवे टचच मंदिर आहे. मुंबई आग्रा हायवे ना त्या हायवेवरच आहे मंदिर. तर हे मंदिर आहे ना पहिले खूप छोटं होतं. आम्ही पूर्वी यायचो ना तर खूप छोटं होतं पण आता आहे ना खूप मस्त मोठं डेव्हलप झालंय ते मंदिर. मोठं केलंय त्यांनी त्या ट्रस्टने. आणि आपली नाशिकची जशी कालिकेची जत्रा भरते ना तशीच इथे पण असते जत्रा मोठी बाहेर. आता आम्ही चाललोय मध्ये दर्शनाला. खरं तर आम्ही दरवर्षी आहे ना सगळेजण येतो. आर्या आवनी आम्ही. आता ह्या वर्षीपासून आहे ना काय यांची क्लास स्कूल त्याच्यामुळे जमलं नाही. आता आम्ही आर्या आवनी लहान होते तर त्यांना तर फार आवडायचं इथे यायला. आता ह्या वर्षी नाही जमलं त्यांचं आमच्यासोबत यायला. आज आहे ना इकडे खूप पाऊस झाला त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. इथं भरपूर मोठी लाईन असते. हे बघा ओझर मधले भरपूर लोक येतात इथे. आणि हे जे आहे ना हे जुनं खूप वटवृक्षाचं झाड आहे. मोठं आहे ते जुनं एकदम. आम्ही चाललोय आतमध्ये. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा हाकेला धावून ये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. बात बनवा करी आग नजरेतली महाकालीचे रूप निळे. दिव्य रूपे तुझी तंगदाही दिशा तुझ्या क्रोधाने दैत्य जळे. देह होऊन गुल्लाल तुझ्या दारात सांडू दे. साऱ्या जन्माची पुण्याई तुझ्या पायाशी मांडू दे. कधी अंगार तू कधी शृंगार तू. कधी अंगार तू कधी शृंगार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे. आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे.
तर आज गर्दी एकदम कमी असल्यामुळे आमचं दोन्ही ठिकाणी खूप छान दर्शन, शांततेत झालं एकदम दर्शन. तर आता आम्ही निघतोय आता इकडून. तर आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू आपण एका अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.